वेलकम बॅक टू गाइज आवर चॅनल विथ न्यू व्हिडिओ। स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओ सोबत। कसं आहे ना, 2 दिवसापासून आपले ब्लॉग बी पडा नाही, कारण दिवसभर झोपायचं काम असते। तुम्हाला ते असं नुसतं झोपेल बी नाही दाखवू शकत ना, काहीतरी कॉन्टेंट लागत, काहीतरी तुम्ही बी एन्जॉय झाले पाहिजे, तुम्ही पाहिलं पाहिजे ना, त्याच्यामुळे ते टाकले नाही मी। आणि सध्या आपल्याला भरायची कांद्याची गाडी, त्याच्यामुळे आपण आलो इकडं। आणि मी पाहतोय कॅरेट, कारण गाडी येणार आहे दुपारून, आणि त्याच्या आधी ना आपण ना कॅरेट भरून हाय 5-6 कॅरेट आहे। 5-6 कॅरेट काही घरचे सगळे टोकरे टाकरे घेऊन येऊ बरं। याच्यामध्ये काही 3-4 क्विंटल भरतील याच्यामध्ये, आणि बाकीच्या मग गाडी भरू। तेवढंच थोडंफार इझी होतं, इझी पीजी, त्याच्यामुळे करावं लागत नाही, दुसरं काही नाही बरं का। कॅरेट पाहायला चालू, दुसरं हे नाही। लय भारी वाटतं असं बसून, किती दिवस इथं बसणंच नाही झालं खरं म्हणलं तर, घरीच झोपा काढून राहिली मी नुसते। तर मंडळी फायनली आपली गाडी बी आली भरायला, आणि आता आपलं असंच चालणार आहे जवळ गाडी भरत नाही का, कारण आपले कांदे बारीक चिंगड्या चांगड्या ना, आपल्या बसायचं, आपलं शिंगड्या निश्चित बसायचं आता आपल्याला दिवसभर, एवढी गाडी भरायची होस तर, त्याच्यामुळे लवकर तर काय होणार नाही, आणि असंच चालणार आहे। आणि हा मी तुम्हाला आहे ना गाडी दाखवतो, पण त्या दिवशी ना पाहिले नव्हती ना, तुमच्या भावाला बी जमती या। कसं आहे थांबा, हसू नका। हा रिवर्स, इथं चावी, आता तुमचा भाऊ आहे ना गाडी चालीन बरं का। इथं हा स्विच लागली, एक मिनिट थांबा। मीटर चालू झालंय पहा, स्टेअरिंग मोकळी झाली, रिवर्स नाही लावायचं आपल्याला, पाहिला आता गाडी चालू आहे पहा। 1 2 3 झाली चालू, आणि आता पाहिला ही घेतली पुढं, आपण जमत पण आपल्याला करायची गाडी सरळ। हा रिवर्स पाहिजे तुम्हाला काय दाखवू पाहिजे, तुम्हाला दिसू राहिलं लागली का। आणि तिथून मम्मी मला ओरडू राहिली मधून, हे खोळवा झालता म्हणे, पण तुमच्या भावाला किडा तुमच्या भावाला किडा। काहीच जमती, तुमच्या भावाला बी गाडी जमती, तुमच्या भावानी चक्कर मारलाय चक्कर। तेव्हा आता इथून बी तुमचा भाऊ काढीन एकदम सेफली काढीन। इकडं बी गेट आहे जवळ परी, गेट असं एकदम डायरेक्ट जवळ भैया, रिस्की जमत तुमच्या भावाला प्रॉपर एकदम। आता काढ असं दिसू दे मी चांगला। मला बी गाडी जमते बरं का गाई, जीवन का बरं आहे ना तिला बंद करायचं काय, आधी बंद करायचं गाईज 2 मिनिटं गाईज 10-15 मिनिटं तर पडून मला समजलं हिचं बंद करायचं आहे। इथं सिस्टीम असते, हे बा यस, हे जे यस दिसतंय का, हे बंद करायचंय तिचं आलं। मायला मला माहीतच नव्हतं ना, भलं गाठलो मी आधी इकडे तिकडे समायला, अजून जर सापडलं नसत मी इंजिनच सापडवणार होता। आता कसं बंद करायचं। इकडं आपले कांदे भरीत चालू आहे, तर गाईज आपले कांदे भरीत चालू होतं बरं का, पण आपले जनावर आहे ना सगळे फक्त एका गवताच्या वैरणीवर आहे, आणि तसेच अजून आता 1:30 वाजून राहिला,
त्याच्यामुळे यांना आहे ना घरून जाऊन मोरघास घेऊन येतो, मोरघासाची कुटी कालितो, त्यांना वैरण करतो. म्हणजे कसं यांचं बी जरा थोडं दमदमीत असलं म्हणजे आपल्याला चांगलं वाटत ना, आपण दाबून खायचं आणि त्यांना उपवास ठेवायचं. तसं नाही, यांना बी खाऊ घालतो. तर गाईज हे गोणपट भरून मोरघास आणला घरून आणि इथून किती मोठी कुटी काढली, कालवली आणि यांना सगळ्याला टाकली. तशी कुटी यांच्या नरड्यात फसायची. मायला मोरघास कालाला तर असं कसं खाऊ राहिली झक मारीचे. आई घाले कुटीत जर चांगली जर खाल्ली पोट नाही भरायची तुमची. मी पाहिजे डिबर छोटा डॉन बिन काय नाही पाहिजे तू. तो एक पिस्तूल तिकडे दिसू राहिला तुम्हाला, तो कवर पोरा गेला भाऊ. कॅमेरा बिंगावला, लाजला तो, लाजला गेला तो पळून शायला. तर गाईस आपली गाडी भरून झाली आहे. वातावरण भरपूर छान झालंय कारण पाऊस बी पडलाय, थोडासा नाही चांगलाच पडलाय. आणि वातावरण पाहतो मी मस्त आहे ना. मंडळी आपण ना गाडी घरी घेऊन आलोय आणि तिथं ब्लॉग बंद करायचं कारण म्हणजे आपल्यावर फादर साहेब चिडले होते दर्शक. तुम्हाला दाखवेन मी व्हिडिओ मध्ये आला असं थोडासा शेवट, मी व्हिडिओ बंद केला. गाडी घरी घेऊन आलोय आता जातोय परत, नाही गेलो लवकर तर परत चिडतील तुम्हाला. नंतर बोलतो तुमच्यासोबत. गाईज मी तुम्हाला ना तिथं दाखवलं नाही, तुम्हाला मी आता दाखवतो. किती भारी नजारा दिसतोय ते इथून. ये बघा मस्त आहे ना. तरी आपल्या काय म्हणता ना कॅमेराला एवढी क्वालिटी नाही तर मग थांबा थोडं डाऊन करतो.